आदिवासी बांधवांना जय आदिम, जय राघोजी, जय वाल्मिकी. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. या उपोषणास्थळी आम्ही 5 बांधव, प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव सर, दत्ताभाऊ सुरवसे, अभिमान कंटे, माशाप्पा कोळी व मी सूरज खडाखडे, आम्ही 5 जण आज 6वा दिवस आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी बांधवासाठी, कोळी जमातीसाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. हे राज्यव्यापी उपोषण आहे. हे काय फक्त सोलापूरपुरतं मर्यादित नाही. तरी माझी आज सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे की या सरकारला ताकद दाखवल्याशिवाय या सरकारचं पण डोळं उघडत नसतं. त्यामुळं बांधवांनो, पूर्ण एकीने आपले गट तट, आपले संघटना सर्वजण बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून की मी ह्या जातीचं काहीतरी लागतो, या आदिवासी जाती कोळी जातीमध्ये मी जन्माला आलोय. या माझ्या आज बांधव तिथं उपाशीपोटी आज 6 दिवस झालं उपोषण करत आहेत. ही एक भावना मनामध्ये ठेवून उद्याच्या भविष्यासाठी, उद्या आमच्या लेकरांसाठी हे 5 जण लढत आहेत. एवढीच एक भावना मनामध्ये ठेवून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, कानाकोपऱ्यातून असेल, शहरातून असेल, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, समाजसेवक असतील किंवा आपल्या समाजाचे मोठे प्रतिष्ठित लोक असतील, हे सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, मंगळवेढा असेल, बार्शी असेल, दक्षिण उत्तर या तालुक्यातून, तसेच उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या सोलापूर लोक येत आहेत. सुपुत्रांना ताकद देण्यासाठी मोठ्या ताकदीने 11 वाजेपर्यंत इथं उपस्थित राहावा. आजचा हा मोर्चा व आजचं हे आंदोलन हीच आम्हाला ताकद देणार आहे. आणि आम्ही अजून एक सांगतो, तुम्ही जर सर्वजण सोबत असाल तर तुम्ही आम्हाला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून हटणार नाही. एवढे एक सरकारलाही सांगतो आणि आपल्या सर्व बांधवांना देखील कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, आपण सर्वांनी ताकदीने इथे उपस्थित राहावा. सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वजण या. जय आदिम, जय राघोजी, जय वाल्मिकी, जय बिरसा मुंडा. फ्रेश होऊन बसलो की आता गाडी आवडून.